ज्या योजनांचा पाऊस पाडण्यात आला, पैसे वाटण्यात आले, त्याच्यामधून मला वाटते की साधारणतः 1% फरक जरूर पडलेला आहे. आत्ताचा मूळ मुद्दा फडणवीस काही म्हणत आणि ते बटेंगे कटेंगे काय म्हणायचं ते म्हणा, पण आत्ताचा मूळ मुद्दा शेतीमालाला रास्त भाव हाच आहे. नेता कोणाला मानायचं याच्याबद्दलचं कन्फ्युजन सातत्याने एकनाथ शिंदे, अजितदादांमुळे तयार झालेलं आहे. भारतीय जनता पक्षाने, देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र धर्म बुडवला हे आमचं म्हणणं आहे. की शरद पवारांनी आता एक अशा उंचीवर स्वतःची प्रतिमा नेऊन ठेवली की त्यांच्याबद्दल वाईट बोललं की तुमचे पटापट 5-6% मतं कमीच होणार, आणि त्यामुळे जरांगे पाटलांनी घेतलेली भूमिका अत्यंत लोकशाही प्रधान अशा प्रकारची आहे. आत्ता आम्हाला असलं की मराठा समाजाचा राग भारतीय जनता पक्षावरचा तसूभर कमी झालेलं नाही. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत नेमकं काय होतं याची उत्सुकता आहे. 23 नोव्हेंबरला निकाल असणार आहे, पण त्याच्या आधी पुन्हा एकदा आपण चर्चा करणार आहोत निर्भय बनो मोहिमेची. लोकसभेला निर्भय बनवणं काय केलं हे आपण बघितलेलं होतं. विधानसभेला सुद्धा निर्भय बनोच्या काही सभा झाल्या, अर्थात लोकसभा इतक्या नसतील, थोड्या कमी झाल्या. त्याची काय कारणं आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊच. पण मुळामध्ये एखादी नागरी संघटना किंवा सिव्हिल सोसायटीतले लोक येतात, थेट राजकीय भूमिका घेतात, राजकीय सगळे आरोप प्रत्यारोपांना स्वतःच्या अंगावरती घेतात आणि एखाद्या विचारासाठी लढतात. हीच गोष्ट एक अभूतपूर्व आहे आणि त्यामुळं आपण पुन्हा एकदा त्याची दखल घेणं आवश्यक आहे. आता लोकसभेच्या शिवाय त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय वेगळं दिसलं, जो प्रतिसाद होता त्याच्यामध्ये काही त्यांना आता कमीपणा दिसला का, किंवा लोकसभेचे मुद्दे विधानसभेला काही गायब झाले का, जे नॅरेटिव्ह किंवा ज्या गोष्टींची चर्चा लोकसभेला होती, कारण शेवटी निवडणूक जी आहे ती लोकसभेची असल्यामुळे काही राष्ट्रीय मुद्दे पण असतात, राज्याच्या निवडणुकीमध्ये त्या मुद्द्यांची चर्चा करताना त्यांना काही अडचणी आल्या का, आणि महाविकास आघाडी महायुती यांच्या लढाईमध्ये पुन्हा एकदा ते महायुतीच्या विरोधात थेटपणे उभे राहिले, ते त्यांना का वाटतंय. राष्ट्रीय पातळीवरती मोदींना त्यांनी विरोध केला, त्याची कारणं वेगळी असतील, राज्यामध्ये पुन्हा ते विरोध करतायत, ते कशासाठी, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट असीम सरोदे आणि डॉक्टर विशंबर चौधरी. सुरुवातीला तर म्हणजे एक चर्चा अशी होती साधारण की लोकसभेनंतर महाविकास आघाडीनं थोडासा मोमेंटम जो आहे तो गमावला. निकालात काय होईल ते आपल्याला कळेल, पण एक जेव्हा निवडणूक सुरू झाली तेव्हा सगळ्या लोकांना असं वाटत होतं की लाडकी बहीण योजना आली, त्याच्यानंतर अनेक गोष्टीमुळे थोडासा फरक पडलाय. तुम्हाला तसं जाणवलं का, खरोखर मोमेंटम कमी झालाय का? नक्कीच मोमेंटम कमी झाला, आणि ज्या योजनांचा पाऊस पाडण्यात आला, पैसे वाटण्यात आले, त्याच्यामधून मला वाटते की साधारणतः 1% फरक जरूर पडलेला आहे. 1% फरक पडलेला आहे. पण सातत्याने जेव्हा लोकांनी पुढाकार घेतला, सगळ्याच या महाविकास आघाडीच्या पक्षांनी, आणि हे सांगणं सुरू केलं की लाडकी बहीण योजना असेल किंवा पैसे वाटपाच्या विविध योजना असतील, यांच्यापेक्षा इतर अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या आत्तापर्यंत 2.5 वर्षात करता आल्या असत्या, त्या का नाही केल्या, हा प्रश्न लोकांना महत्त्वाचा वाटायला लागला. आणि लाडकी बहीण योजनेचा असर हा कमी झाला असं सुद्धा बघायला मिळालेला आहे. तो असर पूर्णपणे नष्ट झालेला नाही, कारण की पैसे देणं ही एक फारच महत्त्वाची गोष्ट झालेली आहे महागाईच्या काळामध्ये. त्यामुळे पैसे देऊन फायदा, आपण म्हणतो ना, फायदा, ते हिंदीमध्ये म्हणतात, फायदा इतनी गिरी हुई चीज आहे की और गिराती है. तर तशा पद्धतीने माणसांची नागरिक म्हणून विचार करण्याची शक्तीच नम करून टाकायची, अशा पद्धतीने ती बधिरता पैशांच्या माध्यमातून आणली गेली. पण मग महाविकास आघाडीच्या लोकांनी हे जे सांगितलं सातत्याने की हे पैसे तुम्हाला देतात ते उपकार आहेत का, पैसे कोणाचे आहेत, हे पैसे आपलेच आहेत, या गोष्टी पोहोचल्यात लोकांपर्यंत. आणि अजूनही जे वाटते की स्त्रियांना पैसे दिले म्हणजे स्त्रिया संपूर्ण घराचं मत बदलू शकतील असं नाही आहे, किंवा स्त्रियांना पैसे मिळाले म्हणून स्त्रिया आता मत आपलं कोणाला द्यायचं ते ठरवू शकतील, एवढी प्रगल्भता आली आहे का, तर तसं पण नाही आहे. घरच्या घर ठरवते ग्रामीण भागामध्ये की कोणाला मत द्यायचं. त्यामुळे बरेचदा ते पुरुष ठरवत असतात कोणाला मत द्यायचं. त्याच्यामध्ये मग लाटेचा प्रश्न येतो की जसं शरद पवारांची लाट पश्चिम महाराष्ट्रात असणं, उद्धव साहेबांची लाट पूर्ण मुंबई, नवी मुंबई, ठाणे या भागामधून मराठवाड्यामध्ये अनेक भागामध्ये प्रभावित करणारी संख्या असणं, आणि काँग्रेसचा प्रभाव हा सार्वत्रिक आहेच, पण विदर्भापासून त्याचा एक मोठा प्रभावाचा धबधबा सुरू होतो. तर ह्या प्रभावाखाली भाजप आहेच. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात सुद्धा जी काही चलबिचल आता सुरू आहे, तर त्याचं कारण हेच आहे की नेता कोणाला मानायचं याच्याबद्दलचं कन्फ्युजन सातत्याने एकनाथ शिंदे, अजितदादांमुळे तयार झालेलं आहे.
अजितदादांची जी काही अरेरावी पूर्ण भाषा आहे, एकनाथ शिंदेंची केवळ पैसे वाटपातून आणि त्यांच्यात कोणता प्रशासनाचा भाग दिसत नव्हता हे लोकांनी पाहिलेलं आहे. आणि मग देवेंद्र फडणवीस सातत्याने चाचपडताना लोकांनी पाहिले की BJPमध्येच त्यांच्याबद्दलचा रोष आहे हे सुद्धा लोकांपर्यंत पोचलं. त्यामुळे मला वाटते की त्याचा परिणाम ओसरत गेला आणि ही निवडणूक आता वेगळ्या एका इंटरेस्टिंग वळणावर आलेली आहे. पण लोकसभेच्या वेळी आपण बघितलं होतं की निर्भय बनोच्या सभा पण खूप मोठ्या प्रमाणात झाल्या, जवळपास 78 सभा तुम्ही घेतल्या. विधानसभेला हे प्रमाण कमी झालं. काय चित्र तुम्हाला नेमकं दिसलं आणि या 18 सभा कुठं कुठं झाल्या, त्या रिजनमध्ये काही वेगळे मुद्दे दिसले की एक समान एक पॅटर्न तुम्हाला दिसतोय? सभा कुठे घ्यायच्या आणि नियोजन कसं यात थोडीशी गडबड झाली. बरं. म्हणजे आम्ही असं म्हणत होतो महाविकास आघाडीला 3 पक्षांना की साधारण जुलै एंडला तुमचे ज्या अनडिस्प्युटेड जागा आहेत सिटिंग MLA त्या लिस्ट जाहीर होऊ शकतात डिसेंबरला. तिथे जुलै एंडला तर झालं असतं, ऑगस्ट 1 पासून आमची मोहीम आम्ही सुरू करणार होतो. आम्ही असं ठरवलं होतं की टिळकांच्या पुण्यतिथीला अण्णाभाऊ साठेंची त्या दिवशी सुरुवात केली, पण ते झालं नाही. जागा वाटप फार लांबलं महाविकास आघाडीचं आणि नियोजनाचं यावेळेला थोडं आम्ही कमी पडलो. महाविकास आघाडीला आम्ही सांगितलं होतं की तुम्ही लवकर पूर्ण जेवढे कराल आणि उमेदवार तेवढ्या गोष्टी होतील, पण ते खूप त्यांचं जागा वाटप फार रेंगाळ असं मला वाटतं आणि त्याच्यातनं सभाही रेंगाळ. दुसरं हेही होतं की मागच्या वेळच्या ज्या सगळ्या सभा झाल्या त्या करून आमचे कार्यकर्ते थकले होते पैशाने. आमचे अगदी सामान्य माणसं आमचे पैसे गोळा करायचे रिक्षावाल्यांकडून वगैरे, तर ते थकले होते. त्यामुळे यावेळेला आमच्याकडे तो तसा रिझॉर्ट पण नव्हता की ज्याच्यामुळे आम्ही सभा घेऊ शकतो. एक सभा घ्यायची म्हणजे 10 रुपये एका खुर्चीला भाडं लागतं, म्हणजे सभा ही खर्चिक गोष्ट आहे. त्यामुळे तो काही तेवढा रिझर्व्ह आमच्याकडे नव्हता. जर महाविकास आघाडीने वेळेत गोष्टी पूर्ण केल्या असतात तर कदाचित त्याला मोमेंटम आलं असतं, पण तो येऊ शकला नाही. पण एक समाधान आहे की लोकसभेच्या वेळेला बऱ्यापैकी सगळे मुद्दे पोहोचले होते. आणि विधानसभेला खरं म्हणजे मला असं वाटत होतं की मराठवाड्यातून जाऊन आल्यानंतर की ही निवडणूकच सोयाबीनच्या प्रश्नावर होणार. मराठवाडा आणि विदर्भामध्ये सोयाबीनचाच प्रश्न एकमेव प्रश्न मोठा, म्हणजे एकमेव प्रश्न, बाकी भरपूर आहे, मोठा प्रश्न आहे. पण देवेंद्र फडणवीसांनी तिला पुन्हा संविधानावर नेली. जवळपास 70 ते 80 मतदारसंघामध्ये तो फॅक्टर महत्त्वाचा आहे. आणि म्हणजे 6,000 भाव 2014ला तुम्ही देणार होतात, आता 4,500पर्यंत आलेला आहे. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ही अस्वस्थता जी आहे शेतकऱ्याची ती जाणवली? 100% जाणवली. मी थोडं स्टॅटिस्टिक्स पाहिलं गव्हर्नमेंटचं. साधारण 64 तालुक्यांमध्ये याचा प्रभाव आहे. सोयाबीनचं पीक घेतात, म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाचा अलीकडचा विदर्भ असं ते घेतात. तर शेतकऱ्यांमध्ये ती अस्वस्थता सगळ्यात जास्त, मी जेव्हा किंवा गावातही बोलायचो, कोणाशी पण बोलायचो, सगळ्यात जास्त ते म्हणजे सोयाबीनला भावच नाही. त्याचं कारण क्रॉप शिफ्टिंग पण थोडं खायला लागेल आपल्याला की मूग जो होतो, मुगापासून लोक पूर्णतः आता सोयाबीनला शिफ्ट झाले. ऑपरेशनल इज असल्यामुळे थोडीशी, नंतर प्रोडक्शन चांगलं होतं म्हणून, तर ते पूर्ण खचलं. म्हणजे आत्ताचा मूळ मुद्दा फडणवीस काही म्हणत आणि ते बटेंगे कटेंगे काय म्हणायचं ते म्हणा, पण आत्ताचा मूळ मुद्दा शेतीमालाला रास्त भाव हाच आहे. हा सोयाबीनच्या बाबत आहे, हा कापसाच्या बाबत आहे, हा मुगाच्या बाबत आहे, हा प्रत्येक पिकाच्या बाबत. तर ती निवडणूक फडणवीसांनी तिकडे नेली. ऍक्च्युअली ती सुरू झाली होती. आम्ही यावेळेला ठरवलं होतं यावेळेला हे मुद्दे बोलायचे, कारण संविधानाचा मुद्दा केंद्राच्या पातळीवर, आम्ही हेच मुद्दे बोलणार होतो. पण ती राहुल गांधींच्या सभेनंतर फडणवीसांनीच आपोआप तिकडे नेली. तर आम्हाला त्यांनी जर संविधान त्यांनी आणलं, म्हणजे ते संविधानाचा पण कलर असतो आणि ते लाल संविधान वगैरे अशा गोष्टी झाल्या. आणि कोरं संविधान, म्हणजे त्याच्याबद्दल पण खूप चर्चा झाली. हो, पण त्या सगळ्या टीकेवरून म्हणजे तो सेल्फ गोल ठरला, संविधानाचा मुद्दा नसलेला पुन्हा तुम्ही आणणं? नाही, त्यांना जसं विश्वंभरनी सांगितलं की महत्त्वाच्या जीवनावश्यक मुद्द्यांवरून लक्ष विकेंद्रित करायचं होतं. एक कारण असं पण झालं असेल की आमच्या सगळ्याच मुवमेंटकडे, आमच्या बोलण्याकडे सातत्याने लक्ष ठेवण्यात आलं. फेसबुकवरच्या पोस्ट ज्या आहेत त्या वाचण्यात येत होत्या आणि त्याच्यावर जाहीर केल्यामुळे कदाचित की आता हे मुद्दे महत्त्वाचे मानले जाणार आहेत आणि हे महत्त्वाचे म्हणून आणले जाणार आहेत. तर मग एक रणनीती करण्यात आली कदाचित की आपल्याला हे मुद्दे वगळून राजकारण कसं करता येईल. कारण हे मुद्दे वगळून राजकारण केलं तर ते मग संविधान आणि याच्यावर राहील, आणि संविधानाच्या याच्यावर नुसतं राहिलं तर लोकांना तसं संविधान हा मुद्दा महत्त्वाचा असला तरी तो दूरस्थ आहे. तो अगदी जवळचा मुद्दा जो विश्वंभरने आता सांगितला तो कापसाच्या भावाचा, सगळ्या सोयाबीनच्या प्रश्नाचा आहे. पण आता मुख्य मुद्दा हा पण होता की जो निवडणुकीमध्ये खरं चर्चेत यायला पाहिजे होता की यांनी गळीत हंगाम जो आहे ऊसाचा तो लांबणीवर टाकला. म्हणजे 80 लाख लोक मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रात शिफ्ट होतात ऊस मजूर म्हणून, परिवारच्या परिवार. तर हे आपले मतदारच जातील ज्यांना आपण 1500 रुपये दिलेले आहे, आणि म्हणून गळीत हंगाम जो आहे तो लांबणीवर टाकला आहे निवडणुकीमुळे.
आणि त्याच्यामुळे खरं तर ऊसाच्या या साखरेच्या भावावर फरक पडणार आहे. इथेनॉल जे खरेदी विक्री होण्याचे प्रमाण आहे त्याच्यावर मोठा परिणाम होणार, भावावर परिणाम होणार आहे विशेषतः. तर साखर कारखानदार पण आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या या निर्णयावर नाराज आहेत. निर्भय बनोचा नाही म्हटलं तरी परिणाम मोठा झालेला होता लोकसभेला आणि त्याची दखल घेतल्याचं दिसतंय, कारण त्याला काउंटर करण्यासाठी मध्ये मी वाचलं होतं की सजग रहो अभियान एक सुरू करण्यात आलेलं होतं. काय त्याच्यातनं दिसतंय तुम्हाला एकूण? मला फार अपेक्षा होती, ते सजग रहोनी माझी फार खरं अपेक्षा भंग केला. मला असं वाटलं होतं की ते छान आमच्या समोरच सभा लावती बर, आणि त्यांनी जर 1-2 सभा अशा लावल्या तर आम्ही त्यांना डिबेटला पण बोलवलं. आणि महाराष्ट्राची परंपरा आहे वाद प्रतिवाद. वाजे जे आहेत ते तत्वबोधा, तर त्यांनी माझी निराशा केली थोडी. ते बहुतेक फेसबुक आणि ह्याच्यावरच ऍक्टिव्ह राहिले सजग रहो आले. ते जर समोर आले असते तर फार बरं झालं असतं. महाराष्ट्राला एक चर्चा तरी ऐकायला मिळाली असते, त्यामुळे थोडंसं निराशा झाली माझी. पण असे आउटफिट संघ बनवू शकत नाही. संघ प्रयत्न करतो पण असे आउटफिट संघाला बनवता येत नाही. त्याचं कारण मूलभूत जो विचार असतो आणि त्या विचाराच्या अंगाने जाणाऱ्या ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया असतात त्यांचा संघात अभाव आहे. त्याच्यामुळे आज तुम्ही बघाल तर सजग रहो मी फेसबुकवर पाहतो ते फक्त द्वेषाचंच पुन्हा वातावरण करतात. सजग रहोनी जर काही वेगळे मुद्दे मांडले असते, आमचे खोडले असते, संविधानातले बदल कसे मोदींनी नाही केले हे सांगितलं असतं तर त्याचं स्वागत होतं. पण तसं काही झालं नाही. आम्हाला खूप अपेक्षा होत ना, आम्ही दोघंही खुश झालो होतो की चला आता कोणीतरी समोर एक काउंटर करेल एक, त्याला आपण एक परत काहीतरी हे पण करत. त्यांनी आमची तशी निराशा केली. पण काय कारण आहे की म्हणजे लोकसभेला तुम्ही एक भूमिका घेतली, म्हणजे सिव्हिल सोसायटीमधले असून सुद्धा एक राजकीय भूमिका थेट घेणं हे धाडसाचं काम आहे, ते तुम्ही केलं. पुन्हा विधानसभेला तुम्हाला ही भूमिका का घ्यावीशी वाटली आणि महायुतीला तुमचा विरोध का आहे? महायुतीला सगळ्यात महत्वाचा विरोधाचा मुद्दा आमचा असा आहे की भारतीय जनता पक्षाने, देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र धर्म बुडवला हे आमचं म्हणणं आहे. तर महाराष्ट्र धर्म म्हणजे काय त्याची फार विस्तृत मी बोलत नाही, आपण थोड्या वेळाचा इंटरव्ह्यू करतोय. पण शिवाजी महाराजांपासून जो सुरू होतो, जो सहिष्णुतेचं शिकवतो, सर्व धर्माच्या आदराचं शिकवतो आणि ते शिवाजी महाराजांपासून थेट परंपरा अगदी शाहू फुले आंबेडकरांपर्यंत ते येतात किंवा अगदी टिळकांपर्यंत येतात. तिकडे काँग्रेसचं जर आपण बघितलं तर विनोबांच्या पर्यंत येतात, गांधी. हे सगळं त्यांनी उद्ध्वस्त केलं. आमचा आरोप नाही, म्हणजे आम्हाला त्याची खात्रीच आहे की ज्या प्रकारचं राजकारण, ज्या प्रकारची विकृती ती महाराष्ट्र धर्माला साजेसं नाहीये. ते असहिष्णू राजकारण सगळं उत्तर प्रदेशात योगी जे करतात त्याच्या तालावर चालले. यावेळी तर घोषणा पण आपण त्यांच्याकडनंच घेतली, कटेंगे वगैरे हे सगळं. त्यामुळं आम्हाला हे माहितीच होतं की आपल्याला विधानसभेत पण उतरावं लागणार. त्याचं कारण संविधान आणि लोकशाही वाचवण्याचा मुद्दा लोकसभेला होता, तर इथे आता महाराष्ट्र धर्म वाचवण्याचा मुद्दा होता. हा नंबर 1. तुम्ही लक्षात घ्या की किती गोष्टी बदलत चालल्यात गेल्या 10 वर्षात. म्हणजे फडणवीसांनी सीएम म्हणून चार्ज घेतला 14ला, त्याच्यानंतर एक गोष्ट फार कॉमन झाली विधानसभेत आणि ती खूप लोक ऑब्झर्व करतात, काही करत नसतील. ती म्हणजे सत्ताधारी पक्ष, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या पदावरची माणसं विरोधी पक्षाला धमक्या विधानसभेच्या आत देतात ऑन रेकॉर्ड पटलावर की तुमचं आम्हाला माहिती आहे, तुम्ही काय केलं, मग काढू का बाहेर. आता याचा अर्थ ब्लॅकमेलिंग हे विधानसभेत सुरू झालं. तुम्ही जर घटनादत्त पदावर आहात तर तुम्हाला जे माहिती आहे ते तुम्हाला लोकांना सांगितलंच पाहिजे ना. ते तुम्ही धमकी कशी देऊ शकता, काढू का बाहेर. तर ते एक झालं. पण आपण आता या संपूर्ण निवडणुकीत बघितलं की पंतप्रधान मोदींच्या एकूण 10 सभा झाल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी थेट टीका जी आहे ती पवार आणि ठाकरेंच्यावरती केली नाही. पण हे जे नारे होते, म्हणजे जे उत्तर प्रदेशातून आले, बटेंगे तो कटेंगे सारखे, मग त्याला थोडंसं सॉफ्ट केलं गेलं, एक है तो सेफ आहे. कदाचित थोडीशी लाज वाटली असेल की संवैधानिक पदावर असलेल्या माणसानं बटेंगे तो कटेंगे असं कसं म्हणायचं म्हणून. पण हे नॅरेटिव्ह जे आहे ते महाराष्ट्रामध्ये चालू शकतं का? शेवटी तर आपण बघितलं की ते उलेमांचं पत्र असेल किंवा सज्जाद नोमानींचं जे काही वक्तव्य होतं त्याच्यावरनं पण खूप वोट जिहादपर्यंत भाषा आली. काय दिसलं तुम्हाला या सगळ्याबद्दल? महाराष्ट्राचं रचना सगळी जातीय धार्मिक एकमेकांशी संबंध हे खूप वेगळे आहेत आणि त्यामुळे एकत्रित सण इथे साजरे होतात. वेगवेगळे संत महात्मे हे एकत्र इथे वाढले आणि त्या सगळ्यांचे सण उत्सव लोक साजरे करतात. हे जर आपण पाहिलं, मगाशी ती विश्वंभरनी सांगितलं की भगवा महाराष्ट्रातला जो आहे तो शिवाजी महाराजांच्या भगव्याचा मानतो, तो तुकारामांच्या भगव्याशी साधर्म्य असलेला एक धर्म पाळतो आणि त्याच्यामध्ये मग इथे जी काही एक परंपरा आहे वारीची सुद्धा, ज्याच्यामध्ये मुसलमान पण चालतो, ख्रिश्चन पण चालतो, दलित पण चालतो, सगळे लोक चालतात. ते काही असं हिंदू धर्माचं म्हणून असं काही नाही आहे. तर ते जे पायी चालणं आहे धार्मिक पद्धतीने, त्याच्यामधून पण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे नारे आणि घोषणा चालत नाहीत. हे खरं तर लक्षात यायला पाहिजे होतं भाजपला. परंतु जी काही तो त्यांचा कासावीसपणा आहे की काही झालं तरी आपण एक डिवाईड करू शकतो काय पाहायचं आणि डिवाईड करून मतं घ्यायचे.
त्यामुळे मुसलमानांना सातत्याने जर तुम्ही त्रास दिला असेल, त्यांच्यावर अविश्वास दाखवला असेल, त्यांचं अस्तित्वच नाकारलं असेल आणि हे या देशातलेच नाही आणि पाकिस्तानमध्येच गेलं पाहिजे अशा प्रकारची भाषा वापरून त्यांचा सतत अपमान केला असेल, तर ते लोक मग तुमच्याजवळ का बसतील, तुम्हाला का मत देतील? हा प्रश्न त्यांनी खूप उशिरा विचारात घेतला आणि त्यामुळे बटेंगे तो कटेंगे वगैरे जे काही त्यांनी आणलं योगी आदित्यनाथ यांना इथे बोलवून, तर ते काही राजकारण महाराष्ट्रातल्या लोकांना पटलेलं नाही आहे आणि त्यांना उलट जास्त घृणा निर्माण झाली की हे अशा प्रकारचं जे धर्मांध राजकारण करतात त्यांना आम्ही आता काही मत देणार नाही, इथपर्यंत लोक आले. म्हणजे नरेंद्र मोदींच्या सभांबद्दल पण तेच आपण पाहतो की जो तोचतोपणा, कंटाळवाणेपणा आणि कोणतेही मुद्दे नसताना विनाकारण बोलत जाणं, काहीतरी इतरांवर आरोप करणं, त्यातून काय झालं की नरेंद्र मोदींच्या सभा नको इथपर्यंत लोक म्हणायला लागले. म्हणजे महायुतीमधले अनेक घटक पक्ष, अजितदादांनी तर थेट सांगितलं की आम्हाला त्यांच्या नरेंद्र मोदींच्या सभा नको. मग नरेंद्र मोदींना हे लक्षात आलं की आपण शरद पवार यांच्याबद्दल बोललो किंवा उद्धव ठाकरेंबद्दल बोललो तर सहानुभूती त्यांच्याकडे परत जाते, कारण की सहानुभूतीची लाट थोडीशी ओसरताना दिसत होती आणि ते परत त्यांच्याकडे जास्त मोठ्या प्रमाणात मतदार आकर्षित होतील. जरी हे मोदींनी पाळलं तरी महायुतीमधल्या नेत्यांनी हे पाळलं नाही आणि त्यामुळे त्यांनी परत उद्धव ठाकरेंवर वार सुरू ठेवले. शरद पवारांबद्दल जे सदाभाऊ खोत सारख्या लोकांनी जे काही अत्यंत विकृत प्रकारची विधानं केले त्याच्यातून मतदार नाराज झाले आणि शेवटी परत अजितदादांना पुन्हा म्हणावं लागलं की त्यांच्याबद्दल काही वाईट बोलाल तर आम्हाला चालणार नाही, कारण की शरद पवारांनी आता एक अशा उंचीवर स्वतःची प्रतिमा नेऊन ठेवली की त्यांच्याबद्दल वाईट बोललं की तुमचे पटापट 5-6% मतं कमीच होणार. तर ही जी मला वाटते आपण म्हणतो ना की ये डर अच्छा आहे, तशा स्वरूपात हे राजकारण जे होत गेलं त्याच्यातून बटेंगे तो कटेंगे वगैरे हे सगळे याची धारच गेली आणि हे अगदीच चालणार नाही, चालणारच नाही बिलकुल महाराष्ट्रामध्ये. एक चर्चा मी आता उल्लेख याचा आता जस्ट असीमजींनी पण केला की सिंपथी वेव्ह लोकसभेनंतर थोडासा याचा टेम्पो कमी झाला आहे का? म्हणजे महाराष्ट्राच्या 2 प्रादेशिक पक्षांची शक्लच झाली. तो मुद्दा खरं तर निवडणुकीचा प्रमुख मुद्दा असायला पाहिजे. तुम्हाला तो किती चालताना दिसला आणि त्याच्यामध्ये पुन्हा फरक दिसला का? म्हणजे ठाकरेंच्या पेक्षा पवारांच्या बाबतीत तो जास्त प्रभावी ठरताना दिसला का? काय दिसतं तुमचं? मला असं वाटतं की लोकसभेचं जे वोटिंग होतं ते निगेटिव्ह वोटिंग होतं, ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात होतं. लोकांनी पवार साहेबांचा उमेदवार एका काँग्रेसचं काही पाहिलं नाही आणि त्यांनी मतं दिली. आताही तेच आहे. म्हणजे ह्या दोघांची पॉझिटिव्ह बाजू, त्यांच्याबद्दल सहानुभूती वगैरे हे सगळे फॅक्टर आहेत, हे नाही असं नाही. पण मुख्य जो राग आहे तो मी म्हणालो तसं त्या महाराष्ट्र धर्माच्या विरोधात. माणसं असं म्हणतायत आणि ते सगळीकडे दिसतंय की महाराष्ट्रावर 2 प्रकारचं आक्रमण आहे आता. एक हे जे वायफळ प्रकार आहेत कटेंगे बटेंगे, हे उत्तर प्रदेशचं सांस्कृतिक आक्रमण आहे महाराष्ट्रावर, आणि दुसरं महाराष्ट्रावर आर्थिक राजकारण, आर्थिक जे आक्रमण आहे ते गुजरातचं आहे. सगळ्या संस्था गुजरातला नाही, मग अनेक ठिकाणी हे जे चाललं, तर ह्या 2 आक्रमणांना महाराष्ट्राचा समजून चुकला चांगला. मग हे 2 कोण थांबवतील तर शरद पवार साहेब थांबवतील, उद्धव ठाकरे साहेब किंवा काँग्रेस थांबतील असा पर्याय आहे. आता जो सहानुभूतीची जी लाट होती, आम्हाला असं लक्षात आलं यावर की ती तसूभरही कमी झाली नाही. म्हणजे झालं काय की आता म्हणजे दिवसेंदिवस या पक्षाचा पाय खोलात चाललाय. आता मी ते कालीचरण महाराज त्यांना कोणत्या संजय शिरसाटांनी बोलवलं महायुतीच्या वर, तुम्ही ऐकलं की जरांगे पाटलांना राक्षस वगैरे ना, तर ही अशी माणसं आणून हे दिवसेंदिवस स्वतःचा पायच खोलात घालतात. योगीचं काय महाराष्ट्रात काय, योगींना कोणता टीआरपी फार मोठा, योगी तिथेच पडला, तिथे त्याला उत्तर प्रदेशमध्ये हरलं, तो महाराष्ट्रात कसं चालणार. तरी अति कडवे, अति धार्मिक, आणि जे भारतीय जनता पक्ष फडणवीस यांना जो विश्वास वाटतो की धार्मिक ध्रुवीकरणाने आपण करू शकतो, तर त्यांच्या लक्षात हीच गोष्ट येत नाही की धार्मिक ध्रुवीकरणाला उत्तर हे जातीच्या राजकारणाचं हे विरोधी पक्षाला कळलेलं आहे. आणि त्यामुळे विरोधी पक्ष तसा पुढे गेला. तुम्ही आता फुसकाबाळ ठरलेलं किती दिवस चालवणार, तेच ते हिंदुत्व. म्हणजे मला मला ह्या भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे विचारधारेची फार कमाल वाटते की त्यांना कसं वाटतं की 100 वर्षापूर्वीचा नॅरेटिव्ह कोणा चालणार आहे. 92ला जे झालं ते झालं, देश सुधारला, पुढे आला, लोक पुढे गेलेत, शिकलेली पिढी तुमच्या समोर आहे. आता हे किती दिवस तुम्ही ते मंदिर मशीद आणि बटेंगे कटेंगे करणार. आणि त्याचा उलटा परिणाम असा झाला की आता काय झालं, तुम्ही प्रशांत एक पाहाल ना, तर मोदींवर जे मोदी करतात ना ते उलटवण्याची कला आता विरोधकांना आलेली आहे. आणि म्हणून आता प्रश्न आज उद्धव ठाकरेंनी सुद्धा विचारला कालच्या भाषणात मला वाटतं, किंवा मोदी असताना अनसेफ म्हणजे मोदींमध्ये प्रॉब्लेम काहीतरी. 10 वर्ष सत्तेत आहेत ते, हिंदू जर बरोबर नाही तर त्याचा अर्थ. आणि या 10 वर्षामध्ये मुस्लिम इतका प्रभावी झालाय की तो वोट जिहाद करून सरकार हलवू शकतो. ऍब्सोल्युटली, जे की म्हणजे उलट झालं शक्य नव्हतं.
आणि एक मुद्दा जोडून यांना तुम्हाला सांगायचा आहे की गुजरातमध्ये ज्या झपाट्याने उद्योग नेले तो मुद्दा लोकांना अपील झालेला आहे. कारण की ते कंपन्यांची नावं, एवढा मोठा उद्योग, एवढे रोजगार मिळणार आणि याच्यातून लोकांना लक्षात आलं की जवळपास 1,15,00,000 पर्यंतचे रोजगार जर महाराष्ट्राने घालवले असतील हे उद्योग गुजरातमध्ये नेण्यामुळे, तर लोकांना ते पटायला लागलेलं आहे की हे भूमिपुत्रांसाठी महाराष्ट्रातल्या काम करतात का गुजरात पुत्रांसाठी काम करतात. त्यामुळे गुजराती लोकांबद्दलचा राग नाही आहे लोकांच्या मनात, यांच्या या नीतीचा राग आहे की तुम्ही सगळे आपल्या राज्यात नेता, तुम्ही पंतप्रधान आहात की मग एका राज्याचेच व्यक्ती म्हणून वावरणार आहात, हा प्रश्न मोदींना ते विचारतात. आणि मग एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना विचारतात तुम्ही उद्योग जाऊ कसे दिले, आपले रोजगार कसे जाऊ दिले, लोकांच्या हाताला काम नाही आहे आणि महाराष्ट्रातले सगळे उद्योग गुजरातमध्ये चालले हे दिसायला लागलं लोकांना. एक फॅक्टर जो होता, इंटरप्ट करतो मुद्दा घेतो. मुद्दा कसा माहितीये का की इथे पुन्हा प्रादेशिकवादाचा मुद्दा नाही, आम्ही तर माणसं काय प्रादेशिकवादवाली नाही, प्रादेशिकवादाचा मुद्दा नाही. एक गुजराती माणूस इथे आला आणि त्याला गुजरातपेक्षा जास्त अन्वय इथे मिळाले महात्मा गांधींना, पण तो काय करतो हे महत्वाचं आहे. आणि त्यामुळे हा महाराष्ट्र गुजरात असा वाद नसून हे गुजरातला नेण्याचं जे चाललंय, यांची जी गुजरातची अस्मिता, अतिरिक्त अस्मिता जागी होते, बरोबर, तिचा हा मुद्दा आहे. बरोबर. एक फॅक्टर म्हणजे जी या संपूर्ण निवडणुकीमध्ये खूप चर्चेत आहे तो म्हणजे जरांगे फॅक्टर, आणि त्याच्या संदर्भात तुमच्या म्हणजे एकूण नावानं सुद्धा खूप वाद झाले. तुम्ही खरोखर जाऊन भेटलात त्यांना आणि तुम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं का, काय नेमकं झालेलं होतं? त्याच्यानंतर भाजपकडून काही अपप्रचार पण करण्याचा प्रयत्न झाला, काय नेमकी सत्यता आहे? बघा, जरांगे पाटलांना मी हे आधी फोनवर पण सांगितलं, अनेक जण त्यांना हे सांगत होते की राजकीय पटलावर राजकारणाच्या आखाड्यात उतरू नये आणि आपली एक भूमिका जी आहे सक्रिय मराठा आरक्षणासाठी काम करणारा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून जी जरांगे पाटलांनी खूप मेहनतीने कमावली आहे ती त्यांची प्रतिमा कायम राहिली पाहिजे. आता त्याबद्दल मी त्यांना जाऊन भेटलो तेव्हा याच्याबद्दलच चर्चा झाली आणि ही सगळी चर्चा होत असताना त्यांना ते पटलेलंच होतं. मी तुम्हाला सांगतो, त्यांना हे पटलेलं होतं कदाचित आणि म्हणून ते ऐकून घेत होते सगळ्यांचं. बरं, कसं असते की आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट पटलेली असते ना तेव्हा आपण ती कशाच्या आधारे आपण आणखी जास्त पटवून घेतो हे शब्द आणि याच्या संदर्भातल्या संकल्पना लोक शोधत असतात. त्यामुळे कोणी कन्व्हिन्स करण्याचा प्रश्न नसतो, त्या माणसाला ते पटलेलं असते. आणि जरांगे हे मातीतून उभे राहिलेले नेतृत्व आहे, तर त्यांना हे बरोबर लक्षात येते की आपला गैरवापर होणार आहे. कारण मी त्यांना एकच गोष्ट सांगितली की तुम्हाला निवडणुकीत उभं राहा असं सतत सतत कोण सांगत आहेत? तुम्हाला सांगत आहेत देवेंद्र फडणवीस, तुम्हाला सांगत आहेत लक्ष्मण हाकेसारखा एक कमजोर माणूस की जो खरं तर उभा केलेला असा एक नेता आहे, तो काही ओबीसीचा नेता पण नाही, तो म्हणतो दंड थोपटून की तुम्ही निवडणुकीत उभं राहून दाखवा, तुम्ही निवडणुकीत उमेदवार उभे करा. याचा अर्थ काय आहे की तुम्हाला मुद्दाम निवडणुकीत आणायचं आहे, म्हणजे तुमची विश्वासार्हता समाजातली घालवायची. आणि त्यांना हे पण मी सांगितलं की जे लोक 40-40 आमदार विकत घेऊ शकतात, एक पक्ष पूर्ण फोडून टाकू शकतात, तर ते 5-10 आमदारांना विकत घेणार नाहीत का? आणि मग आपली जी काही हे प्रतिष्ठा पणाला लागलेली असते त्याचं आपण काय करणार? म्हणून मला असं वाटतं की मराठा समाजाने जी काही तुम्हाला एक पद दिली, प्रतिष्ठा दिली, त्यांच्या प्रामाणिकपणाला लोकांनी सॅल्यूट केले, तर ती प्रतिष्ठा जरांगेंची कायम राहिली पाहिजे. आता हे मी गेल्यावर झाल्यामुळे मीच जणू काही सांगितलं असा त्याचा भाव काढण्यात आला, परंतु मी त्यातला एक आहे ज्यांनी अनेकांनी त्यांना सांगितलं. आणि मग त्याचा संबंध, कारण की आम्ही सगळी महाविकास आघाडीची भूमिका मांडतो म्हणून मग त्याचा संबंध शरद पवारांशी, त्याचा संबंध उद्धव साहेबांशी असा लावून किंवा त्यांनीच मला पाठवलं, त्यांनी मला पाठवलं नाही. पण जेव्हा जेव्हा म्हणजे ही घटना घडण्याच्या खूप पूर्वी जेव्हा जरांगे पाटलांच्या काही केसेस इथे सुरू होत्या, पुण्याच्या कोर्टामध्ये सुरू आहेत, तेव्हा जरांगे पाटील माझ्याकडे आले होते खूप महिन्याआधीपासून. तेव्हा निवडणुकीचं आंदोलन पण खूप आधीपासून आहे, त्याच्यामुळे त्याच्या खूप आधी ते आले होते. आणि तेव्हाची गोष्ट आहे की तेव्हा जेव्हा काही राजकीय नेत्यांना मी सांगितलं की माझ्याशी ते असं असं बोलले, असा संवाद आहे त्यांचा, ते चांगलं आमचा संवाद झाला, तर त्यांनी हे म्हणणं साहजिक आहे, त्यांच्याशी संवाद कायम ठेवा, चांगले व्यक्ती आहेत, अशा अर्थाने त्यांनी मला सांगितलं. मग हा नंतरचा विषय आहे खूप पुढचा की त्यांच्याकडे मी गेलो आणि त्यांना ते कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. तर मराठा आरक्षणाची भूमिका कायम ठेवून की मी याच्यानंतर पण कोणतंही सरकार आलं तरी मैदानात उतरणार, हे कायम ठेवून त्यांनी जी एक काय म्हणतो त्याला शूरवीराची भूमिका घेतलेली आहे जरांगे पाटलांनी. आता त्याचा निवडणुकीवर परिणाम जो होणार आहे तो भाजपच्या दृष्टीने दुष्परिणाम असणार आहे.
कारण पण ज्यावेळी एकशे- त्यांनी ही भूमिका घेतली, एक सुटकेचा निश्वास किमान महाविकास आघाडीने पण सोडला असेल, कारण त्याचा एक परिणाम तर नक्कीच झाला असता सगळ्यांचा. हो, नक्कीच झाला असता. कारण की त्यांची जी प्रतिमा मी तुम्हाला सांगितली समाजातल्या लोकांच्या मनामध्ये असलेलं स्थान ते फार प्रबळ आहे आणि त्यामुळे जरांगे पाटलांनी घेतलेली भूमिका अत्यंत लोकशाही प्रधान अशा प्रकारची आहे. आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या मनात यांच्याबद्दल ओबीसींच्या मनातही राग आहे. आता जे काही 17 जाती तुम्ही पहा, 17 जाती ओबीसी प्रवर्गामध्ये देवेंद्र फडणवीस समाविष्ट मुख्यमंत्री असल्यापासून समाविष्ट करत आणल्या. त्याचा ओबीसी समाजामध्ये प्रचंड राग आहे की आम्हाला विश्वासात न घेता याच्यात नवीन प्रवर्ग का जोडले. आणि म्हणून आरक्षणाचा मुद्दा आहे ना, तो खूप साकल्याने विचार करून सगळ्या प्रकारच्या आरक्षणांचा विचार झाला पाहिजे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागायला नको. SC ST आरक्षण तर अत्यंत महत्त्वाचं आहे की ते समाजाला पुढच्या पायरीवर संधींच्या दृष्टीने नवीन गोष्टींचे दारं उघडणार आहे. तर ते आरक्षण टिकलंच पाहिजे, असलंच पाहिजे. नवीन आरक्षण ज्यांना पाहिजे आहे त्याच्याबद्दलची एक नवीन नीती आता विचारात घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये राजनीती आणण्याचं गरज नाही असं मला. पण जेव्हा तुम्ही या सभांसाठी महाराष्ट्रभर फिरत होता, आता कसं आहे की जेव्हा लोक भेटतात आपल्याला तेव्हा त्यांच्या एक स्वाभाविक प्रतिक्रिया असतात आणि त्याच्यातनं कळतं की नेमकं काय ग्राउंडवरती खतखततंय. विधानसभेला तुम्हाला नेमकं काय दिसलं आणि लोकसभा आणि विधानसभा याच्यातला जर फरक बघितला तर नेमका कुठला मुद्दा जो आहे तो जास्त यावेळी हायलाईट झालेला दिसला? लोकसभेच्या वेळेला अजून पाऊस पडायचा होता, कारण ती निवडणूक बरोबर. आधी झाली होती आणि मान्सून यायचा होता. म्हणून शेतीचे मुद्दे लोकसभेला फार नव्हते. हालाकी सोयाबीनचा मुद्दा मोदी जसे आले तसाच म्हणजे मोदी आले तेव्हापासूनचा जो भाव तो तसाच राहिला. आणि दुसरीकडे उत्पादनाचा खर्च खूप वाढलेला आहे. तो सोयाबीन आणि बाकी बिझनेस आहे, तो ॲग्रिकल्चर आहे, पण हे शेतीचे मुद्दे आता जास्त ठळकपणे समोर आले ग्रामीण भागातून पाहताना वाटतं. आता दुसरं काय त्याच्यामध्ये की जातीय समीकरण जे जुळलं होतं लोकसभेच्या वेळेला की मराठा समाज, दलित आणि मुस्लिम समाज हे तीन एकत्र होते आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसला. म्हणजे असं सोशली आपण DMK असं म्हटलं गेलं. ते जर आपण बोललो ते दिसला. आत्ता आम्हाला असं दिसलं की मराठा समाजाचा राग भारतीय जनता पक्षावरचा तसूभर कमी झालेला नाही आम्हाला दिसलं. आणि ते अजून खतखत आहे. म्हणजे ती नाराजी फडणवीसांच्या विरुद्ध होती ती आताही आहे, मोदी शांच्या विरुद्ध आहे, यांच्या विरुद्ध आहे. त्याचबरोबर मुस्लिम समाजाला आता यावेळेला जास्त कॉर्नर केलं गेलं. म्हणजे तुम्ही बघा UPचे इलेक्शन 2014, 19चे इलेक्शन आणि 24ची, हा भारतीय जनता पक्ष नावाचा पक्ष उघडपणे म्हणतो, जो देशातला सगळ्यात मोठा पक्ष आणि त्याची जबाबदारी आहे लोकशाही सांभाळायची सगळं, तो उघडपणे म्हणतो की आम्ही एकही मुस्लिम उमेदवार देणार नाही, देत नाही. उत्तर प्रदेशमध्ये तिथल्या 17% मुस्लिमांनी काय करायचं, त्यांचा दुसरा काय रस्ता आहे? ते जर त्यांनी उद्या आंदोलन केलं, रस्त्यावर उचलून अहिंसात्मक पद्धतीने जरी केलं तरी तुम्ही त्यांना दहशतवादी ठरवणार. मग ते फक्त मतपेटीतून बदलू शकतात. त्यांना बाबासाहेबांनी तो अधिकार दिला. म्हणून आम्ही भाषणात सगळ्या सभांमध्ये म्हणलो की फडणवीस, मोदी, शहा जर वोट जिहाद शब्द वापरत असतील तर ते बाबासाहेबांचा आणि घटनेचा अपमान करतात. बरोबर. कारण ते वोट आम्हाला बाबासाहेबांनी दिलं, त्यांनी दिलं. तुम्ही त्याला कसं धर्माशी जोडू शकता? आणि वोट जिहाद म्हणायचा तर मग तो कोथरूडला म्हणायचा का वोट जिहाद? म्हणजे आपला तो काय बाबा आणि दुसऱ्याचं ते काढ असं झालं. म्हणजे ब्राह्मण संघटनांनी पत्रक काढलं, भारतीय जनता पक्षाला खुलं पाठिंबा द्यायला. याला काय म्हणायचं? म्हणजे आमचं ते पत्रक आणि तुमचा तो फतवा असंच झालं ते सगळं. तर हे जे ना मी काल लिहिलं होतं किंवा आपलं ते कोथरूड आणि दुसऱ्याचा तो मुंब्रा, तर ते नाही तशी भूमिका घेता येणार तुम्हाला. तुम्ही एक तर स्वच्छ भूमिका घ्या. तुम्हाला असं नाही करता येणार की धर्माचं राजकारण आम्हाला पाहिजे म्हणून जातीचं नको, कारण आम्ही अल्पसंख्याक आहोत, आम्ही त्यात टिकणार नाही म्हणून आम्हाला 97% वेटील धरायचं म्हणून आम्ही जातीचं राजकारण नको, फक्त धर्माचं, असा तुमचा चॉईस नाही ना, लोक ठरवतील ते. आणि विरोधी पक्षाला ते करेक्ट कळलेलं आहे की धर्माच्या राजकारणाला उत्तर हे जातीच्या राजकारणात असतं. ते कोणाला पटो न पटो, आम्हालाही दोघांना जातीचं राजकारण पटत नाही, धर्माचं पटत. पण आता लोकशाहीत काही पर्याय दुसरा दिसत नाही. जर समोरचा माणूस धर्मावरच खेळतोय तर मग हे पण टॅक्टिकली, म्हणजे आता तुम्ही जातीवर खेळू नका, हे की रडीचं खेळ दाखवा, तुम्ही धर्मावर खेळू नका. बरोबर. उत्तर त्याला त्याच भाषेत द्यावं लागतं. थोडंसं आता मुलाखतीच्या शेवटाकडं काय दिसलं तुम्हाला? म्हणजे खरोखर एक अंतर्गत लाट आहे की काय अजून लोक कन्फ्युज्ड आहेत का लोकसभेला राग निघालेला आहे त्यामुळे लोक थोडे शांत झालेले आहेत? काय दिसते विधानसभेला नेमकं तुम्हाला? कुठल्या स्वरूपातली एक जनमानसातली प्रतिमा दिसते? विधानसभेच्या वेळेस जो राग यांच्यावर होता ना, लोकसभेच्या वेळेस तो पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जो राग होता, अमित शहांवर होता, तो राग थोडा शमला असं आम्हाला दिसलं. पण यांनी जे तिघांचं सरकार केलं स्थापन, आणि ते ज्या पद्धतीने झालं, मगाशी विश्वंभरनी जो शब्द वापरला तोच आहे की ते न्यायाची बूजच राखल्या गेली नाही. आणि या दरम्यान जे काही धनंजय चंद्रचूड यांचं निवृत्त होणं,
7-8 दिवस 10 दिवस सतत केसेस लागणं पण काहीच न होणं आणि त्यांनी निवृत्त होताना सुद्धा एक शल्य पण व्यक्त न करणं की हा याच्याबद्दलचा मी निकाल देऊ शकतो नाही नाही. शकतो. तर 12 कोटी लोकांबद्दलची एक न्यायिक प्रतारणा आहे. आणि ते लोकांना लक्षात आलं आहे की हे सगळं जणू काही मिलीभगत आहे असं लोकांना वाटते आणि त्याचा राग लोकांच्या मनात आहे बरं. की हे स्वतः अशा पद्धतीने सरकार स्थापन करू शकत नाही एकनाथ शिंदे. स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकलेच नसते. ते झाले अशा पद्धतीने पक्ष फोडून आणि अनैतिक मार्गाने. त्यामुळे लोकांची चीड त्या स्वरूपातली कायम होती. दुसरं, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल माझं असं स्पष्ट मत आहे की त्यांच्याबद्दलचा राग कायम आहे. बरं. तो तेव्हाही होता आणि आत्ताही आहे. आणि भाजपच्या अंतर्गत सुद्धा त्यांनी जी काही हुकुमशाही स्वतःच्या नावाने तयार त्यामुळे केली मुख्यमंत्री पदाबद्दलची विधानं पण ऐन निवडणुकीच्या ते दरम्यान खूप बदलत येऊ गेले लागली. ते. त्याच्यामुळे भाजपच्या अंतर्गत त्यांच्याबद्दल रोष आहे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल. आणि म्हणूनच आता जे काही म्हटलं ते नागपूरला पण त्यांची सीट धोक्यात आहे असं म्हटलं जाते. आता मला नाही वाटत की त्यांची सीट धोक्यात वगैरे असेल. पण हा जो रोष देवेंद्र फडणवीस जर ऑब्झर्व करत असतील तर त्यांनी त्यांच्या बोलण्याची वागण्याची पद्धत त्यांनीच नाही तर सगळ्याच राजकीय लोकांनी बदलण्याची गरज आहे. कारण म्हणून आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो की ही लढाई सभ्यतेची असभ्यतेच्या विरुद्ध आहे. तुम्हाला काय दिसते, म्हणजे लाट आहे की अजून लोक कन्फ्युज आम्ही आहे? मी 2 पातळ्या हां. एक पहिलं राजकीय मी बोलतो. देवेंद्र फडणवीस आम्ही असं समजून की मोदी शहा कायम आपल्या पाठीशी आहेत असं समजून महाराष्ट्रात प्रचंड मोठी दादागिरी या पक्षांच्या विरुद्ध ईडी लावून वगैरे हे सगळं केलं. पण आज देवेंद्र फडणवीसांनी स्वतः विचार करावा की अमित शहा त्यांच्यासोबत आहेत का? साधी गोष्ट सांगतो, आत्ताच्या निवडणुकीत समर्थ रामदासाच्या उल्लेखाची काही गरज हो. नव्हती. त्याचा फटका कोणाला बसणार आहे तो अमित शहानी केला. दुसऱ्या दिवशी विनोद तावडेंचं स्टेटमेंट आलं आणि अमित शहा एका बाजूला रामदास स्वामींचा उल्लेख केला त्यांनी आणि दुसऱ्या बाजूला तेवढे फडणवीसांचे हात बळकट करावा. दुसऱ्या दिवशी स्टेटमेंट आलं विनोद तावडेचं की आमच्याकडे ज्याच्या नावाची चर्चा असते तोच मुख्यमंत्री होतो असं नाही. हे मला वाटत नाही विनोद तावडे अमित शहाच्या परवानगीच्या शिवाय असं काही बोलतील पक्षांतर्गत नाही, त्यांच्यावर कारवाई झाली असते. आणि तिसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस म्हणतात की मुख्यमंत्री पदात मी शर्यतीत नाही. त्याचा अर्थ मी असा घेतो की देवेंद्र आणि त्याच्यानंतर त्यांचा अत्यंत अश्लाघ्य विधान कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्या बद्दल दुसऱ्या माजी मुख्यमंत्र्याबद्दल केलं. मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक सोडून दिलेली असं माझं एक राजकीय आकलन आहे. आता अर्थात ते चुकीचं. आता आम्हाला काय दिसलं हे जर असेल तर आम्ही टेस्ट म्हणून मी म्हणजे केलं असं नाही. आमचा तो जेन्युइन मुद्दे आहेत 24 आम्ही जे महाविकास आघाडीला दिले त्याच्यावरती नागरिक शास्त्राच्या मुद्द्यावर लोकांच्या टाळ्या पडतात. त्याच्यावरती आम्ही जेव्हा म्हणतो की बाबासाहेब स्मारक म्हणजे लंडन स्कूल ऑफ त्याच्यावरती टाळ्या पडतात. तर समाजाला एक पाऊल पुढे जायचंय आता ते आता राजकारण्यांनी जाऊ दिलं पाहिजे. बरोबर. म्हणजे आता सरकार मला तर पूर्ण खात्री आहे की महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. पण ते सरकार आल्यानंतर पुन्हा जे मागे चाललं 7 वर्ष तेच परत होऊ नये. ते कलगीत तुला नको. लोकांना आता त्यांचे पाण्याचे प्रश्न, शेतीचे प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न याकडे लोकांना आता जायला पाहिजे. नाहीतर तसं एक कालांतराने काय होईल की एकाही राजकीय पक्षाची लोकांचा विश्वास पूर्ण उडून जाईल राजकीय. बरोबर. आता ही महाविकास आघाडीची जिम्मेदारी ही लोकांच्या अजेंड्यावरती त्यांनी यावं. खरं तर निकालाच्या आधी कुठलाही अंदाज लावणं हे खूप धोक्याचं काम असतं आणि गेल्या काही निवडणुकांमध्ये आपण ते बघतोय. पण तुम्ही ठाम आहात की म्हणजे हे तुम्हाला दिसलंय महाराष्ट्रामध्ये फिरल्यानंतर. तर ही चर्चा आपण यासाठी केली की निर्भय बनो सारख्या एका सिव्हिल मुवमेंटनं या विधानसभेला पण तेच काम केलेलं आहे जे त्यांनी लोकसभेला केलेलं होतं. खरोखर त्यांच्या दृष्टीनं त्यांना ग्राउंडवरती काय दिसतंय, महाराष्ट्राच्या जनमानसाची प्रतिमा त्यांच्या दृष्टीनं त्यांचे मुद्दे जे आहेत ते त्यांनी मांडलेले आहेत. तुम्हाला या सगळ्या मुलाखतीबद्दल नेमकं काय वाटतं आणि 23 तारखेचा तुमचा अंदाज काय आहे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.